नाव सांगा. दिगंबर विश्राम तायडे, राहणार सायवणी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तुमचं गावाचं नाव? मूळचं की आताचं सायवणी. आणि मूळचं? मूळचं आलेगाव. आलेगाव. हो. वय किती तुमचं सध्या? सध्या 1900 आपलं आहे. सध्या 2000 सांगतो तुम्हाला 85 वय आहे. 85 वर्ष वय आहे. बापरे. महाराजांचा सहवास खूप लाभला असं मला कळलं. आता अशोक भाऊ सांगत होतो. महाराजांचा सहवास मला अगोदरचा 72 साली मी इथं येत होतो. इथं 72 साली इथे येत होतो मी. हे विमान उघडत होते त्यावेळी 72. बरं. त्या साली महाराजांचा त्याच्यानंतर माझा सहवास जसा बसून झाला तर मी पातूरला नेहमी करता महाराजचा दर शुक्रवारी महाराजच्या भेटीला जात होतो. माझी पत्नी, मी, माझं कुटुंबच जात होतो. 85 वर्ष वय आहे. सध्या 85 आहे. आणि शेतात अजूनही काम करता? शेतात काम करतो का नाही तर कामच करत नाही तर पोटात काही नसतानाही काम करतो, हे विशेष आहे. सर्टनली जेंटलमॅन इज फाउंड अमंग द कंपनी ऑफ आयडल फ्रेंड्स. व्हेरी गुड. हो. तर शेतात काम करतो, पोटात असो नसो महाराजाचं नाव घेतो. शेतात काम करून थकते माणूस, तर थकल्यानंतरही माझी जेवायला नाही आलं, काही नाही आलं तरी मी काम करतो. महाराजचं नाव घेतल्यानंतर आणखी उत्साह वाटते माझा. विवेकानंद आश्रमात आल्यानंतर काय वाटते? अनेक भाविक येतात महाराष्ट्रातून. आश्रमात आल्यानंतर या आश्रमसारखा मी आश्रम नाही पाहिला. माझ्या 85 वर्षात फिरलो मी. महाराजांना रथयात्रेत मला नंबर लावला होता. रथयात्रा पण हे जे उभं राहिलं आपण आता पाहतो, हे सगळं जे आपण पाहायला लागलो, सगळं वैभव, आता हे सगळं वैभव आपण पाहायला लागलो. ही समाधी मंदिर आहे, मांग ही मोठी बिल्डिंग आहे, हे सगळं काय नव्हतं आहे ना? काहीच तुमच्या काळात काहीच नसेल. महाराजांनी कसं उभारलं बरं? आपल्या एकाच जन्मात उभारलं. काहीच नव्हतं. महाराजांची कंडिशन मला वाटतं खराब होती, म्हणजे घरची गरिबी होती, खूप खराब होती. कंडिशन इतकी खराब होती. महाराजांना बराच त्रास झाला. खूप त्रास कसा झाला? महाराज तिथे राहत पहिले तिथं गावचे लोक येत भेटायले. तर त्या भेटण्यानंतर काव तुमचं काय असं विचारत होते. तर महाराज म्हणे या गावले मी आलतो गुरुजी सावनीले आल्यानंतर तुमच्या गावचा माणूस अति येत होता, त्याला मुलं बाळ नव्हते. महाराजांना त्याच्या तोंडावर सांगितलं तुम्हाला होत नाही. त्यांनी 4 बायका केल्या तरी झाले नाही. 4 बायका केल्या तरी त्याला झाले नाही. ते महाराज घरी आले तर महाराजही त्या माणसाला मी ओळखतो म्हणे, आपल्या घरी आलते म्हणे, महाराजांचं मंदिर होतं म्हणे आपल्या घरासमोर. मग तुमचं काय? ते म्हणे मी सावनीचा बाबा पोलीस पाटील आहो. मग तुमचं काय? म्हणे मुलं बाळ नाही. माझ्या घरी म्हशी आहेत, किराणा दुकान आहे, केळी आहेत, बैलजुडी आहेत, म्हैस आहेत, सगळे आहेत. मला मुलं बाळ नाही. एकच मुलगा होता तेव्हा. ते पोलीस पाटील होते त्यावेळेस. त्यावेळेस महाराजांचं हॉस्पिटल पण इथं होतं. बरेच दिवस दवाखाना चालवला महाराजांनी. दवाखान्या संबंधाने अनुभव असतील ना काही? दवाखान्याचं सांगतो. मग मला होता दम असताना 84 सालची गोष्ट आहे. 1984 दम होता. महाराज म्हणे का होते? म्हणलं महाराज मला दम आहे, झोपा. मग झोपलो होता. मग महाराजांनी तपासलं. आता हे 15 दिवसाची औषधी देतो. मग 15 दिवसाची औषधी नंतर मग तुम्ही आणखीन ये जा. म्हणलं काही हरकत नाही. आता म्हणलं 9-10 वर्ष सर्व्हिस राहिली. 84ला 98 9-10 वर्ष सर्व्हिस राहिली. आता काही सर्व्हिसचं काम नाही. मला पेन्शन लागू होते. आता काही काम नाही. तर तरी मी पूर्ण 33 वर्ष 2 महिने सर्व्हिस केली. माझी बदली कुठेही करत. तुम्ही पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा वाडेगाव बेसिक शाळेवर मी शिक्षक झालो. बेसिक शाळेवर शिक्षक झाल्यानंतर माझी बदली केली त्यांनी भंडाराजले प्रायमरीवर. भंडाराजले बदली केली. त्याची 3 महिने झाली. त्याच्यानंतर बदली चतारीत केली. चतारीतून मग मला कमी केलं 2 महिन्यासाठी. पगार नव्हतं. सस्पेंड केलं काही दिवस. अनट्रेन होतो मी त्यावेळी. अनट्रेन. मग पगार नव्हता, काही नव्हतं. मग झालं बा ऑर्डर काही निघते. सरनाईक होते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. मग त्यांना मी भेटलो जिल्हा परिषदेमध्ये जाऊन. अहो म्हणलं साहेब आमची ऑर्डर काही येते कमी करणार. अहो म्हणे तुम्ही तर झाले संस्थेच्या जवळ, पण आमचे बी जवळ झाले म्हणे सरनाईक म्हणे. म्हणजे पूर्ण हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला, पूर्ण हिस्ट्री. जशी महाराजच्या पुस्तकात महाराजची हिस्ट्री लिहिणं पूर्ण पाठ आहे मला. माझ्या पूर्ण नातू. आता महाराजांनी चांगलं काम केलं. महाराजांचं काम झालं इतकं. आपण बिल्डिंग पाहतो, शैक्षणिक संस्था पाहतो, तसंच काम आपले आता उपाध्यक्ष अशोक भाऊ असतील, सचिव संतोषजी गोरे असतील, सहसचिव आत्मानंदजी असतील, किंवा सगळं विश्वस्त मंडळ असेल, त्यांच्या पावलावर पाव टाकून काम करते असं मला वाटते बरं का. तुम्हाला काय वाटते?
ते पुढे तो वारसा पुढे चालवत आहे. कोणत्याही कामात अडचणी असतात, संकट असतात, पण तो अडचणी महाराजांना प्रत्येकाच्या सोडवलेल्या. हा हा अनुभव सांगतो मला, जो अजय भाऊ आलाय पूर्ण पूर्ण अडचणी सोडवल्या सगळ्याच्या. आता कसं काम वाटते तुम्हाला त्या काळात? एकदम बेस्ट बेस्ट आहे ना, बेस्ट, काही अडचण काहीच अडचण नाही. आता आज तुम्ही पाहिला वाढदिवस होता महाराजांचा, सगळं नियोजन पाहिलं आहे की नाही? आता बोलणारे काय खूप असतात, बोलणारे लोक खूप नावं ठेवतात, हे करतात, पण यांचे काम महाराजांच्या नंतर त्यांनी जे संस्था उभ्या केल्या तिच्या त्यांनी पण वाढ केली ना. किती वाढ केली. आता आज अकॅडमीचं आपण इतके संस्था, आज अकॅडमीचं उद्घाटन झालं. तुम्हाला माहिती आहे का? हे मिलिटरी भरती, पोलीस भरती पाहिलं ना तुम्ही ते? हा, काय वाटतं यांच्या बाबतीत? अशोक भाऊ येते घरानंच देवरूप आहे. हा वा वा, क्या बात करे. अहो हे महाराज नसते तर कुत्रे येत नव्हतं. चिंचीचं झाड माझ्या अगोदर, भूताचा माळ म्हणतात त्याला, भूताचा माळ म्हणत होते ना भूताचं. ते महाराज, अहो महाराज सारखी व्यक्ती आताच्या याच्यात मला दाखवा तुम्ही कोणती असेल तर. सध्या सांगतो तुमच्या समोर अशी व्यक्ती सध्या कुठे आहे दाखवा. हे राजा रक्त सांडलं त्यांच्या पोटावर. हो हो, जिवंत समाधी घेणारा सध्याच्या काळात मध्ये तुम्ही एक माणूस दाखवा. मी तुमच्या घरी चाकरी केली नाही असेल तर सांगा, मला माहिती नाही म्हणून मी विचारून राहिलो. तुम्ही आता माळरानावर आता एक गार्डन झालं इकडं तिकडं, गार्डन होतं असे बोलते काय देखरेख करत सगळे. हा, आणि ते तिकडे आता बोटिंग झाली इकडं. पाहिलं की तुम्ही? हे महाराजनं लाल हिरवा पिवळा कापूस पेरला होता, पराठी पेरली होती, ते पाहिलं मी. हो का? तिथं हो. त्याची एक महिंदार ठेवला की बा यातला कोणी दोन कापून नेईल, कोणी घेईल, काही लक्ष ठेवला होता. रात्रंदिवस माणूस. बरं, थोडक्यात काय सांगाल आपल्या भक्तांसाठी, नवीन भक्त जे येतात आता त्या लोकांसाठी महाराजांचा काय संदेश द्याल तुम्ही आपल्या सगळ्यांसाठी, आमच्यासारख्या मुलांसाठी? हे लोक पोरं बापाचं ऐकत नव्हते तसे पोरं इथं आणून घातले. हो, जे ऐकत नव्हते नातू होते, माझे नातू होती आणली होती. आता तुम्ही मला कोणते विचारसाल, मला सगळं पाठवत. चला, धन्यवाद काका, छान माहिती दिली तुम्ही.